हे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू बायो लिफलेट. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2025चा जो पेपर 1चा जो पेपर होता, क्वेश्चन पेपर, तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो हा जो टेस्ट बुकलेट कोड आहे तो ए सेटचा जो पेपर होता तो सॉल्व्ह करणार आहे आपण. ओके, सो जो पेपर 1 आहे त्याला मॅक्सिमम 100 मार्क्स असतात, 50 क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये, आणि जे टाइम अलाउड असतो म्हणजे टोटल टाइम जो दिला जातो तो 60 मिनिट्सचा असतो. ओके, सो जो फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके, so if taught on reflective level of teaching, the student gets tremendous power for acquisition of. आता हा जो रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे, so there are 3 types of levels. Okay, so memory level मध्ये तुम्ही फक्त पाठांतर करता. Then second one is the understanding level. Understanding level मध्ये पाठ केल्यानंतर कितपत तुम्हाला समजलंय ते अंडरस्टँडिंग लेवल मध्ये येतं. Then the last one, that is the reflective level. रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे काय? तुम्ही पाठ केलाय, समजून घेतलाय, अंडरस्टँडिंग तुमची झालेली आहे आणि आता तुम्ही अप्लाय करणार आहे ते. ओके, सो दॅट कम्स अंडर रिफ्लेक्टिव्ह लेवल. सो त्यांनी काय विचारलं, इफ थॉट ऑन रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग असेल तर त्यांच्याकडून पाठांतर पण करून घेणार आहे, अंडरस्टँडिंग पण असणार आहे आणि त्यांना ऍप्लिकेशन पण शिकवलं जाणार आहे, राईट? सो द स्टुडंट गेट्स ट्रेमेंडस पॉवर फॉर ऍक्विजिशन ऑफ. आता ऑप्शन्स काय आहेत? फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तर त्यांना मेमरी लेवल ऑफ टीचिंगला समजणार आहे, राईट? जनरलाइज्ड इन्साइट कधी समजतील त्यांना? ज्यावेळेस अंडरस्टँडिंग करतील त्यांनी. अँड द थर्ड वन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज. सो त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज हे मेन आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये. तर ऑप्शन मध्ये जर का तुम्ही बघितला तर 1 and 3, सो जर ऑप्शन बघितला तर तिन्ही पण येतं, कारण रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये त्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण कळणार आहे, इन्साइट्स पण कळणार आहेत आणि त्याच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज पण असणार आहेत, राईट? सो द करेक्ट आन्सर विल बी डी. 1, 2 and 3, all 3 are correct. Okay, so the next question. The session is planned with the aim to explore a number of ideas related to solution of a problem. तर एक असा सेशन प्लॅन केला गेलाय ज्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढायचं. ओके, सो विदाउट पासिंग एनी जजमेंट. सो त्याच्यामध्ये त्या सिच्युएशन मध्ये कोणावरती काहीही जजमेंट पास करायची नाहीये. सो फॉर दिस द टीचर विल यूज डॅश स्ट्रॅटेजी. कोणती स्ट्रॅटेजी जी आहे ती टीचर यूज करणार. सो फर्स्ट आहे ड्रामॅटायझेशन अँड रोल प्लेइंग. आता बघा, जर का रोल प्लेइंग असेल, राईट, तर काही ना काही जजमेंट पास होणारच, काही ना काही वर्ड्स पास होणारच आहेत. सो दिस विल नॉट बी द आन्सर. प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्टसाठी खूप वेळ लागेल किंवा सुपरवाइज स्टडीजसाठी खूप वेळ लागतो. सो द करेक्ट आन्सर इज ब्रेन स्टॉर्मिंग. आता ब्रेन स्टॉर्मिंग काय आहे? ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे बुद्धिमंथन. आता ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय? तर खूप कमी वेळामध्ये आपण एखाद्या प्रॉब्लेम रिलेटेड जास्तीत जास्त सोल्युशनचा ज्यावेळेस विचार करतो त्याला आपण ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो. So the ability to solve a problem or make a decision by thinking of as many ideas as possible in a short time, त्याला काय म्हणतो आपण? ब्रेन स्टॉर्मिंग असं म्हणतो. सो नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज थर्ड वन. सो ह्या दोन्हीपैकी कोणतं रॉंग आहे, कोणतं करेक्ट आहे हे आपल्याला सांगायचं. सो स्वयंप्रभा is a name given to a group of DTH channel devoted to telecasting educational content. हे जे सेंटेन्स आहे ते खूप मतलब ऍक्युरेट आहे, करेक्ट आहे ते. सो स्वयंप्रभा काय आहे? स्वयंचा फुल फॉर्म काय आहे? स्वयंचा फुल फॉर्म काय आहे? तर स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड. आणि प्रभा का? कारण हा एक टीव्ही चॅनल आहे. हा काय? टीव्ही चॅनल आहे. इट इज अ नेम गिवन टू अ ग्रुप ऑफ डीटीएच चॅनल. डीटीएच चॅनल म्हणजे डायरेक्ट टू होम, डिरेक्टली तुमच्या घरी टीव्ही वरती तो चॅनल येणार आहे, विच इज डिवोटेड टू टेलिकास्टिंग एज्युकेशनल कंटेंट. एकदम करेक्ट आहे हा सेंटेन्स. त्यानंतर स्वयं काय आहे? स्वयं सेम की स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड. प्रोव्हाइड्स ऑनलाईन मॉक कोर्सेस. मॉक म्हणजे काय? तर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, हा त्याचा फुल फॉर्म आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सर्टिफिकेट क्रेडिट ट्रान्सफर. मतलब म्हणजे काय की शेवटी तुम्हाला स्वयंचा जर एखादा कोर्स तुम्ही केला तर शेवटी ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात एक. ओके, सो हा ही स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे.
आता बघा स्वयं आणि स्वयंप्रभामध्ये काय डिफरन्स आहे. स्वयं जसं ऑनलाईन ऍप असतात तसा हा ऑनलाईन कोर्स आहे. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे जगातून कुठूनही काय करू शकतात स्टुडंट्स लर्न करू शकतात स्वयंवरून आणि ते शेवटी तुम्हाला एक सर्टिफिकेट देणार आहे ते कोर्स केल्यानंतर. बट स्वयंप्रभा एक टीव्ही चॅनल आहे, डीटीएच चॅनल, डायरेक्ट टू होम. टोटल 40 चॅनल्स आहेत स्वयंप्रभावरती आणि ते काय टेलिकास्ट करतात एज्युकेशनल कंटेंट. आणि स्वयंप्रभामध्ये कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट दिलं जात नाही. ओके, सो ह्याच्यातला बोथ 1 and 2 आर करेक्ट. हा ऑप्शन काय आहे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डॅश इन नेचर. आता समेटिव्ह इव्हॅल्युएशन हा एक असा इव्हॅल्युएशन आहे जे सगळ्यात शेवटी केलं जातं. लाईक एंड ऑफ द सेमेस्टर ऑर एंड ऑफ दॅट इयर काय केलं जातं, समेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. सर तर हे जे बाकीचे ऑप्शन आहेत डेव्हलपमेंटल, आता डेव्हलपमेंटल इव्हॅल्युएशन कधी करणार, तर सपोज आपण एखादा युनिट शिकवलाय आणि बघायचं आपल्याला किती डेव्हलपमेंट आहे किंवा कितपत त्यांना समजलंय. सो ते काय झालं डेव्हलपमेंटल. डायग्नॉस्टिक जसं की एंट्रन्स टेस्ट असतात कोणतेही ऍडमिशनच्या आधी, सो ते कशा अंडर येतं डायग्नॉस्टिक. प्लेसमेंटल, राईट. सो समेटिव्ह इव्हॅल्युएशन इट इज अ टाइप ऑफ इव्हॅल्युएशन विच इज डन ऍट द एंड ऑफ द सेमेस्टर आपण म्हणू शकतो. सो काय येणार याचा आन्सर, याचा आन्सर आहे जजमेंटल, कारण हे सगळ्यात शेवटी केलं जातं, राईट, निर्णयात्मक. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज नाव CAI stands for, so CAI stands for Computer Assisted Instruction. हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर 6th क्वेश्चन, डॅश इज नॉट अ टाइप ऑफ रिसर्च. ऍक्च्युअली हा जो क्वेश्चन आहे तो जर का तुम्ही आन्सर की बघितला, हा क्वेश्चन ड्रॉप झालेला आहे. हा जो क्वेश्चन आहे तो ड्रॉप झालाय, म्हणजे की याचा कोणताही आन्सर हे करेक्ट नाहीये. पण थोडंसं आपण डिस्कस करूया. तो डॅश इज नॉट अ टाइप ऑफ रिसर्च. ऍक्च्युअली जे टाइप्स ऑफ रिसर्च त्यांनी सिलेबसमध्ये दिलेत ते कोणते कोणते आहेत, तर डिस्क्रिप्टिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह आहे, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह आणि हिस्टॉरिकल, असे 5 टाइप्स ऑफ रिसर्च त्यांनी दिलेत. आणि इथं जे आता एक्स्ट्रा आहे ते एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे आणि कॅज्युअल रिसर्च. सो हे दोन्ही ऑप्शन पण लाईक त्यांनी टाइप्स ऑफ रिसर्च मध्ये दिलेलीच नाहीये, त्यांनी 5 दिले, डिस्क्रिप्टिव्ह, सब्जेक्टिव्ह, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह आणि हिस्टॉरिकल. सो हा क्वेश्चन ऍक्च्युअली कॅन्सल आउट झालेला आहे आन्सर की मधून. ठीक आहे. सो नेक्स्ट 7th क्वेश्चन, डॅश इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. आता हा जो सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे तो एक असा सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण मॉडेल प्रिपेअर करू शकतो. सो मॉडेल प्रिपेअर करू शकतो एक्सपेरिमेंट रिलेटेड. सो याच्यावरूनच आपल्याला आन्सर लक्षात येतं. सो क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल फॉर एक्सपेरिमेंटेशन. सो या सॉफ्टवेअरच्या हेल्पने आपण वेगवेगळे काय करू शकतो, मॉडेल्स बनवू शकतो. ठीक. सो 8th क्वेश्चन इज, डॅश इज अ कॉमन गोल ऑफ बोथ पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. ओके, आता पॉझिटिव्हिस्टिक आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक म्हणजे काय आहे बघा. सो याच्यामध्ये कसं आहे, असं नाही की आधीपासून जे रिसर्च किंवा जे पद्धत सुरू आहे तशीच कंटिन्यू ठेवायची, नाही असं काही नाहीये. त्याच्यामध्ये आपण नवीन जे काही नॉलेज आहे है ना, सो ते पण आपण ऍडिशन करू शकतो त्याच्यामध्ये. सो ऑप्शन बघा, टू एलिमिनेट सब्जेक्टिव्हिटी इंटायरली फ्रॉम द रिसर्च प्रोसेस. हे तर करू शकत नाही आपण, टू एलिमिनेट सब्जेक्टिव्हिटी इंटायरली आपण रिसर्च प्रोसेस मधून काढायचं नाही. सो दिस इज द रॉंग. टू प्रायोरिटाइज पर्सनल ओपिनियन्स अँड बिलीव्स ओव्हर इम्पेरिकल एव्हिडन्स. नाही आपण प्रायोरिटाइज करू शकत पर्सनल ओपिनियन्स ना, बिलीव्स ना. टू अवॉइड युझिंग एनी फॉर्म ऑफ डाटा इन द रिसर्च प्रोसेस. रिसर्च प्रोसेसमध्ये ऑफकोर्स तुम्हाला डाटा रेफर करावा लागतो. सो ते आपण अवॉइड, मतलब हे सेंटेन्स जे आहेत ते चुकीचेच आहेत, म्हणजे वाचताना चुकीचे वाटतायत ते. सो द करेक्ट आन्सर इज टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फिनॉमिना. सो काहीतरी नवीन ऍडिशन, टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग जे आहे ते वाढवू शकतो आपण या अप्रोचने, पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक. Third one, the term DOI stands for dash in academic writing and references. Academic writing आणि references मध्ये जो DOI स्टँड करतो दॅट इज डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर.
Okay, so the 10th question. Dash term refers to the ethical obligation of the research to give credit to the ideas, words, or work to the others. So त्यांनी 4 ऑप्शन दिलेत. एक्नॉलेजमेंट. आता बघा फर्स्ट वन काय एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट म्हणजे काय असतं? एक्नॉलेजमेंट इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता की तुम्ही थँक यू म्हणत आहात. तुमच्या थँक्स म्हणत आहे तुम्ही तुमच्या गाईडना, तुमच्या को गाईडना, कॉलेजच्या प्रिन्सिपलला, जे काही तुमचे नॉन स्टाफ आहेत त्यांना, तुमच्या क्लासमेट्सना हेल्प करण्यासाठी. सो एक्नॉलेजमेंट इज नथिंग बट थँकिंग देम. ओके, सो हे याच्यामध्ये क्रेडिटचा काही संबंध नाहीये. आणि प्लॅगरिझम म्हणजे काय? प्लॅगरिझम म्हणजे दुसऱ्या कोणाचं तरी कंटेंट आहे आणि तुम्ही ते स्वतः यूज करायला. ओके, सो ते प्लॅगरिझम मध्ये येतं. आता ऑथरशिप म्हणजे काय? ऑथरशिप म्हणजे तुमचा स्वतःचाच डाटा आहे. म्हणजे मी सपोज त्याच्यावरती काम केलंय आणि मीच मीच लिहिते, मी सगळं करते. सो ऑथरशिप म्हणजे मीच केलंय सगळं. सो त्याचा पण म्हणजे याच्यामध्ये क्रेडिट टू दी आयडियाज, वर्क्स ऑर वर्ड्स ऑफ अदर द्यायचं असं काय त्याच्यामध्ये येत नाही. सो द करेक्ट आन्सर इज ॲट्रिब्युशन. Correct answer is attribution. Attribution term refers to the ethical obligation of researcher to give credit to the ideas, words or work of others. म्हणजे attribution मध्ये आपण क्रेडिट देतो दुसऱ्यांच्या आयडियाजना, त्यांच्या वर्ड्सना आणि त्यांच्या वर्कला. सो जर का आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघितला तर त्यांनी पॅरेग्राफ दिलेले आहेत आणि त्या पॅरेग्राफ वरून आपल्याला 11 to 15 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो मी ऑलरेडी पॅरेग्राफला हायलाइट करून ठेवलंय जे क्वेश्चन्स होते ते. सो दी ऑब्जेक्ट ऑफ ergonomist is. सो इथं त्याने दिलंय बघा, his object is to enable a person ordinary abilities to carry out his task safely. सो इथं त्यांनी हा ऑप्शन दिलेला आहे. व्हॉट इज मोर कॉमन ऑर ट्रेडिशनल पॉलिसी? सो जी ट्रेडिशनल पॉलिसी आहे ती काय आहे? फिटिंग द मॅन टू दी मशीन. सो द करेक्ट आन्सर इज 12th बी, फिटिंग द मॅन टू दी मशीन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय बॉफिन? सो बॉफिनचा ऍक्च्युअली मिनिंग काय असतो? सो इंजिनियर्स आर सायंटिस्ट. Ergonomics is the study of. So here you can see it is the study of the relationship between the man and his working environment. So correct, like accurate जे त्यांनी पॅरेग्राफ मध्ये दिलेले आहे तेच इथे काय आहेत? आन्सर्स आहेत. सो इझिली 10 मार्क्स तुम्हाला भेटू शकतात. And ergonomist himself needs a knowledge of a number of science and techniques. So इथे दिलेला आहे himself needs a knowledge of number of science and techniques. Right? So here the 11 to 15 question. So the next question is, if communication is defined as effective or successful transmission of a message from sender to the other person, then which of the following becomes the fundamental criteria to decide the extent of effectiveness of the communication? Okay, so त्यांनी इथे डेफिनेशन दिली आणि त्यांनी काय सांगितलंय? सो which of the following becomes the fundamental criteria to decide the extent effectiveness of the communication? So the correct answer is meaning and intent as put in by the sender in communication. Okay, so जो करेक्ट आन्सर आहे तो डी आहे. जर का नेक्स्ट क्वेश्चन बघितला तर त्यांनी 2 इन्स्टन्स दिलेत. इन्स्टन्स 1 काय म्हणतात? तर अ टीचर इज गिव्हिंग अ लेक्चर इन अ क्लास ऑफ 10 स्टुडंट आणि सेकंड मध्ये अ टीचर इज गिव्हिंग अ लेक्चर इन अ क्लास ऑफ 100 स्टुडंट. ओके, assuming all the intervening variables to be the same in the both the instances, which of the following is most likely possibility from the perspective of communication? So first option काय? Interactive of the student with the teacher will be higher in the instance 2 than instance 1. आता बघा 100 स्टुडंट्स आहेत सेकंड केस मध्ये, वेराज फर्स्ट मध्ये 10 आहेत. सो इंटरॅक्शन जास्त कधी होणार आहे? ज्यावेळेस फर्स्ट केस मध्ये जे इंटरॅक्शन आहे ते जास्त होणार आहे देन दी 2. सो द इंटरॅक्टिव्ह ऑफ द स्टुडंट्स विथ द टीचर विल बी हायर इन केस 1 देन केस 2. सो बी इज द करेक्ट आन्सर. ठीक. So next question, 18th. Which criterion produces inter-group mass as 4 type of communication? हे 4 types कशाच्या बेसिस वरती ठरलेले आहेत? तर नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स इन
communication. Number of participants in communication. So the correct answer is C. 19th, in the context of Indian television, which of the following did not take place in the decade of 1980? So हे 4 options आहेत. So त्यातला correct one आहे separation of Doordarshan from the Akashvani. 20th question, which of the following is an incorrect statement with respect to online meeting? Online meeting च्या related कोणतं जे statement आहे ते wrong आहे. तर बघा, it does not incorporate non-verbal clues. It does not recognize space barrier. हे तर करेक्ट आहे की it does not recognize space barrier. तुम्ही कितपत लांब आहात एकमेकांपासून हे काय तुम्हाला कळत नाही. It can become multimedia communication. हो, बनू शकतं ना multimedia communication. It can incorporate various means of interactivity. राहिला काय आता फर्स्ट ऑप्शन राहिला, it does not incorporate non-verbal clues. So हे जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, इनकरेक्ट आहे. So next question बघूयात. In a company, shares of Shanta, Kanta and Bhranta are in the ratio of 3:5:1. So profit of the company in a certain year is 3,33,333 rupees. How much is the profit of Kanta in rupees? So इथं तुम्हाला काय करायचं आहे, टोटल भाग बघायचे किती झाले. सो रेशो काय आहे बघा, 3 आहे, 5 आहे, 1 आहे. सो ह्या सगळ्याचं टोटल किती होणार, 9 होणार, राईट, 9 भाग होणार. सो हे जे व्हॅल्यू आहे 3,33,333 याला आपण डिवाइड करायचं कशाने, 9 ने डिवाइड करायचं. सो आन्सर काय येत आहे, सो योर आन्सर इज 37,037 रुपीज. तर त्यांनी काय विचारलं की हाऊ मच इज द प्रॉफिट ऑफ कांता, कांताचं प्रॉफिट किती होईल. सो त्याचे किती भाग आहेत, 5 भाग आहेत. सो हे जी व्हॅल्यू आहे 37,037. सो याला आपण मल्टिप्लाय करूयात 5 ने. सो 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर अॅक्युरेट जे तुमचा आन्सर येते दॅट इज 185,185. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ वॉच ॲट अ पर्टिक्युलर टाइम इंडिकेट्स दॅट इट इज मंडे. सो एक वॉच आहे आणि त्याच्यामध्ये ते काय दाखवत आहे की मंडे आहे आणि 1 PM आहे. सो व्हॉट विल बी indication in the watch after completing 101 hour. नाव आता आपल्याला हे तर माहितीये की एका दिवसात 24 तास असतात, राईट. सो 24 into 4 जर का तुम्ही केला, एका दिवसात 24 तास असतात, राईट. सो 24 into 4 जर का तुम्ही केला तर काय येते व्हॅल्यू येते 96, राईट. 96 म्हणजे 4 दिवस गेलेले आहेत. 4 दिवस म्हणजे बघा, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. फ्रायडे येणार आहे, राईट. या ऑप्शन मध्ये एकच फ्रायडे त्यांनी दिलेला आहे. तिथून त्यांनी काय सांगितलं, 101 hour. आता याच्यामध्ये किती प्लस केल्यावर 101 आन्सर येईल. सो 5 जर का तुम्ही ऍड केला तर, राईट. आता 1चं टायमिंग दिलेलं, 1 + 5 किती होईल, म्हणजे 1 पासून अजून पुढे 5 तास म्हटलं तर किती होईल, 2, 3, 4, 5, 6. सो करेक्ट फ्रायडे आणि कितीचा वेळ असेल, 6 PM चा वेळ असेल. सो करेक्ट आन्सर इज टी. So next question. Suppose 5 numbers are selected at random from the set of numbers 1 to 8. Then which of the following statement is necessarily true about the selected numbers? So हे 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. ऍक्च्युअली हा जो क्वेश्चन आहे याचे 2 आन्सर त्यांनी दिलेले आहेत, बी आणि सी. सो या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला 5 नंबर घ्यायचे, कोणते पण 1 to 8 पैकी कोणते पण 5 नंबर घ्यायचे आहेत आणि हे 4 ऑप्शन त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, आणि हे 2 ऑप्शन त्यांनी आन्सर के मध्ये करेक्ट दिले. नेक्स्ट क्वेश्चन. अ बँक इज ऑफरिंग फॉलोइंग चॉइसेस टू अ कस्टमर फॉर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, विच विल बी द मोस्ट बेनिफिशियल टू द कस्टमर, अँड द करेक्ट आन्सर इज 10% per annum compound yearly. In a right angle triangle, we have 3 sides of length, namely hypotenuse, base and height. So हे height असेल, हा base असेल आणि हा hypotenuse असेल. Okay. So this is T, this is B
and this is H. सो H कधी पण जास्त असतो ऍज कम्पेअर टू बाकी हे दोन्हीपेक्षा H काय असणार आहे जास्त असणार आहे. ओके सो असं लाईक सपोज व्हॅल्यूज आर 6 आहे 5 आहे आणि हे पण सपोज 4 to 5 च्या मध्ये. सो हे जर ह्याच्या जर व्हॅल्यू जर का तुम्ही घेतला सो करेक्ट आन्सर तुमचं जे येणार आहे ते H/T येणार आहे कारण ह्या दोघांच्याच व्हॅल्यू काय आहेत जास्त आहेत राईट. सो H/T जर का केला तर तुमची व्हॅल्यू काय येणार त्यांनी काय विचारले देन विच ऑफ द फॉलोइंग रेशोज इज दी लार्जेस्ट. सो हे तुमचं करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण 26 to 50 क्वेश्चन जे आहेत ते आपण सॉल्व्ह करूयात. थँक्यू.